बघितलं नाही सोय? अरे वैश तो मी तुला रोज देखतोय, मला कधी काही खराबी दिसली नाही. मग पाटकबाईंच्या आईला कसली दिसली म्हणायची? मला बी तेच कोडं पडलंय. अरे पाटकबाईंनी तुला रीतसर अर्ज करायला सांगितला म्हणून आपण फोटो काढला, नाव गाव पत्ता समजा लिहून घेतलं, रीतसर अर्ज बी केला, तो देऊन बी आलो. आता एवढं सगळं दुनियाभराच्या खटापटी केल्या, रीतसर अर्ज दिला तरी बी तुला विरोध. पाटकबाईंना कसला विरोध नाही, मग त्यांच्या आईला कसला रे? खायला फवं मिळणार म्हणून हरकून गेलो आणि मिळाला काय तर विरोध. विचार कर राणा, विचार कर. अरे अख्ख्या पंचक्रोशीत तुझ्यासारखा गभरू पैलवान मिळणार नाही, मग तुला विरोध का? विचार कर राणा, विचार कर. अरे एवढी शेती आहे, एवढं मोठं घर आहे, तू दिसायला एवढा हिरो आहेस, मग घोडा अडते कुठं? विचार कर जरा, विचार कर. हे अरे जे माहिती ते काय सांगतोयस? कारण सांग की. तुला विरोध करायला 3 कारण आहेत असं मला वाटतंय बघ. 3? हा. काय? मधी त्यांच्या घरला जेवायला गेलास तेव्हा बक्का बक्का हादरलास. आपली पोरगी स्वयंपाक करून दमून जाईल असं भ्या वाटत असतं त्यासनी. हे असलं काय नाही. अरे उलट त्याच म्हणल्या होत्या की या 2-4 या जेवायला म्हणून. हे कारण नाही, दुसरं सांग. दुसरं म्हणजे तू पैलवान, कुस्ती खेळतोस, हाना माऱ्या करतोस, याच भ्या वाटलं असेल मग. अरे अंजलीबाईंना शब्द दिलाय मी की चिडणार नाही, मारामारी करणार नाही. आणि असलं का असतं तर अंजलीबाईंनी समजवलं असतं काकीसनी. मग आता तिसरं कारण म्हणजे तुझी भाषा. तू आता आगळ आगळ बोलतोयस, त्या कसं शुद्ध भाषेत बोलतात म्हणून असलं विरोध. अरे असलं का असतं तर अंजलीबाईंनी सांगितलं असतं. अरे उलट त्याच मला आवजाव करतात. हा आणि त्याच म्हणले आहेत की तुम्ही जसं आहे तसंच राहा. मला वाटते पाटकबाईंच्या आईचा जरा स्क्रू ढिलाच झालाय, जरा आवळायलाच पाहिजे बघ. अरे तुझ्या तर अरे अरे बघे त्या काकीसने काय बी बोलायचं नाही. हा वा रे वा, लग्नाच्या आधीच सासूचा एवढा पुळका वे रे तुला. तू सांगणार आहेस का नाही ते सांग पहिला. विचार करायला पाहिजे, थांब मला जरा विचार करू दे. कर की लवकर. अरे कराले नव्ह. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.